आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे देवाच्या वेळेवर आणि न्यायावर विश्वास का ठेवायचा. आजचा जो विषय आहे तो लिहून घ्या. आजचा विषय आहे देवाच्या वेळेवर आणि न्यायावर विश्वास का ठेवायचा. आता अनेक वेळा आपण जे आहे योग्य वेळेची वाट पाहत नाही आणि आपण जे आहे योग्य तो न्याय व्हावा या अनुषंगातून योग्य ते न्यायाची वाट जे आहे ते आपण काय करत नाही, पाहत नाही होण्याची. ह्या विषयातून आपण ह्या दोन गोष्टी काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. मग विषय जो आहे तो हा आहे देवाच्या वेळेवर आणि न्यायावर विश्वास का ठेवायचा. यातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1 लिहा. कारण देवाचा वेळ नेहमी योग्य आणि परिपूर्ण असतो. मुद्दा क्रमांक 1 लिहा. कारण देवाचा वेळ नेहमी योग्य आणि परिपूर्ण असतो. आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण ह्या मुद्द्याशी संबंधित बायबल वचन जे आहे ते वाचणार आहोत आणि हा मुद्दा आपण समजून घेणार आहोत. कोणीतरी उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 11 वाचण्यासाठी मदत करा. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 11 काय म्हणत ते पहा. आपापल्या समय होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून आतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या वचनातून आपल्याला हे समजण्याकरता मदत होत आहे की परमेश्वर देवाने प्रत्येक गोष्ट ही त्या समयाला अतिशय सुंदर काय केलेली आहे, बनवलेली आहे. आणि देवाच्या वेळेमध्ये ज्या पण गोष्टीची निर्मिती होते ती निर्मिती अतिशय सुंदर आहे हे समजण्याकरता आपल्याला पवित्र शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला हे समजून येईल की देवाने प्रत्येक गोष्ट तिच्या समयाला अतिशय सुंदर काय केली आहे, निर्माण केलेली आहे. अनेक वेळा आपल्याला देवाच्या समयाला निर्माण करण्यात आलेली जी काही गोष्ट आहे ती किती सुंदर आहे हे समजत नाही. आणि ते का समजत नाही, कारण कुठेतरी देवाचं वचन हे आपण लक्षपूर्वक ऐकलेलं नाही किंवा देवाचं जे वचन आहे हे आपण लक्षपूर्वक जे आहे समजून घेण्याच्या उद्देशाने वाचलेलं नाहीये. आणि अनेक वेळा अशा प्रकारे देवाच्या वचनाकडं लक्ष दिलं नसल्या कारणामुळं देवाने त्या समयाला ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या अतिशय सुंदर आहे हे समजण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो. ज्या वेळेला आपण देवाचं वचन वाचतो, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये, त्या 2ऱ्या वचनामध्ये 2 आपल्याला व्यक्ती पाहायला भेटतात आणि त्या व्यक्तींची नावं देखील त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे. आणि ती व्यक्ती जर कोण आहे तर एकाचं नाव अब्राहम आहे आणि अब्राहमाची पत्नी सारा, हे 2 त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आणि बघा, ते अतिशय वृद्ध असताना देखील त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने त्याच्या वेळेनुसार काहीतरी एक चांगली गोष्ट निर्माण करण्याची जी काही योजना आहे ती केलेली होती. आणि ज्या वेळेला त्याचा समय आला, देवाचा समय आला, त्यावेळेला त्याने ती गोष्ट त्या दोघांच्या जीवनामध्ये केली आणि ती त्यांच्याकरता अतिशय सुंदर जी आहे झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून तर तिचा उल्लेख हा पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. आणि बघा, ती गोष्ट जी देवाच्या योजनेच्या अनुरूप त्यांच्या जीवनामध्ये घडली ती कशा प्रकारे सुंदर होती
हे आपण समजून घेण्याकरता देवाचं वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 21वा अध्याय आणि वचन 2 कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. उत्पत्तीचे पुस्तक 21वा अध्याय आणि वचन 2 काय म्हणत आहे? उत्पत्ती 21वा अध्याय आणि वचन 2 पहा. सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. व्हेरी गुड. बघा, वचन किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे की सारा ही गर्भवती झाली. पण ती केव्हा गर्भवती झाली याविषयीचं जे काही उत्तर आहे हे आपल्याला ह्याच वचनामध्ये पाहायला भेटतं की देवाने सांगितलेल्या समय, लक्ष द्या, देवाने सांगितलेल्या वेळेला सारा जी आहे ना ही गर्भवती झालेली आपल्याला पाहायला भेटते. पण ह्या वचनामध्ये आणखीन एक गोष्ट आपण पाहत होती ही की अब्राहमाला म्हातारपणी सारेपासून जे आहे ना मुलगा झाला. अब्राहमाला म्हातारपणी सारेपासून जे आहे ना मुलगा झालेला होता. आणि बघा, अब्राहम हा 100 वर्षाचा असताना परमेश्वर देवाची जी काही चांगली सुंदर योजना आहे ही त्याच्या ठाई आपण पाहतो की पूर्ण झालेली आपल्याला पाहायला भेटते. देवाची जी चांगली सुंदर अशी योजना आहे ना ही सारा ज्या वेळेला 90 वर्षाची होती त्यावेळेला तिच्या ठाई पूर्ण झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि देवाने त्याच्या वेळेमध्ये ही गोष्ट केली असल्या कारणामुळं ती आपण अतिशय सुंदर स्वरूपाची असलेली आपल्याला समजून येते. बघा, वचन जेव्हा आपण वाचतो कोणीतरी उत्पत्तीचे पुस्तक 21वा अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे? 21वा अध्याय आणि वचन 5. इसहाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. यस, इसहाक झाला त्या वेळेला अब्राहम जो आहे 100 वर्षाचा होता. आणि इसहाक झाला त्यावेळेला सारा जी आहे ही किती वर्षाची होती हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला उत्पत्तीचे पुस्तक 17वा अध्याय आणि वचन 17 कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. उत्पत्ती 17वा अध्याय आणि 17 वचन. अब्राहमाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या साधेला मूल होईल काय? व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की दोघाही पती पत्नींचं जे काही वय आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे. सारा ही 90 वर्षाची असताना आणि अब्राहम हा 100 वर्षाचा असताना परमेश्वर देवाने त्याच्या समयानुसार त्यांच्या जीवनामध्ये एक चांगली गोष्ट करण्याची जी काही योजना आखली होती ती आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडावी अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बाळगून असतो. पण देवाची इच्छा काय आहे हे आपण समजून घेत नाही आपल्या संदर्भामध्ये. हे वचन ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे की अनेक वेळा देवाची योजना, देवाचा वेळ हा आपल्या जीवनातील योजनांना घेऊन कसं आहे हे समजणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा ही आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाची वेळ ही आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण देवाच्या समयाला आपल्या जीवनामध्ये समजून घेऊ त्यावेळेला तो देवाचा समय आपल्या जीवनामध्ये देवाने निर्माण केलेली प्रत्येक जी गोष्ट आहे ना ती चांगली असलेली दाखवल्याशिवाय आपल्याला राहणार. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. या विषयातला दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा लिहा. कारण देवाचा न्याय मानवी विचारापेक्षा उंच असतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. कारण देवाचा न्याय मानवी विचारापेक्षा उंच असतो किंवा देवाचे विचार मानवी विचारापेक्षा उंच आहेत. किंवा असं लिहा, देवाचे विचार मानवी विचारापेक्षा उंच आहे. आणि लक्ष द्या, वचन पहा. यशायाचं पुस्तक 55वा अध्याय आणि 8 ते 9 वचन काय म्हणत आहे? यशाया
55 अध्याय आणि 8 ते 9 वचन. कारण माझ्या कल्पना कल्पना नाही, माझे मार्ग तुमचे मार्ग नाही, असे परमेश्वर म्हणतात. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. व्हेरी गुड. बघा, परमेश्वर देव ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या गोष्टींची आठवण करून देत आहे. आणि तो वचन 8 मध्ये असं म्हणत आहे, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाही. परमेश्वर देव ह्या ठिकाणी आपल्याला त्याच्या विचारांचा किंवा त्याच्या मार्गांचा आपल्याला ह्या ठिकाणी यासाठी संदर्भ देत आहे की आपल्याला समजावं. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःच्या विचारांना घेऊन आणि अनेक वेळा आपण आपल्या स्वतःच्या मार्गांना घेऊन चालत असल्या कारणामुळं परमेश्वर देवाच्या योजना आपल्या जीवनाला घेऊन काय आहे हे आपल्याला समजत नाही. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या जीवनाचं अवलोकन आपण करतोय, ह्या भूतलावरती मानव देहात जीवन जगत असताना त्याच्या जीवनासंदर्भात देवाच्या जे काही योजना होत्या, देवाचे जे काही मार्ग होते, हे समजून घेण्याच्या उद्देशाने त्याने आपलं लक्ष हे देवाच्या गोष्टीकडे लावलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला त्याने आपलं लक्ष हे देवाच्या गोष्टीकडे लावलं, त्यावेळेला देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की येशूने क्रूसावरचं जे मरण आहे ते पत्करलेलं होतं. आणि ज्या वेळेला येशूचं क्रूसावरचं मरण आपण पाहतो, जे त्याने पत्करलेलं होतं, ते मरण आपल्याला असं दिसतं की त्याच्यावरती अन्याय झालेला आहे. येशूवरती काय झालेलं आहे? अन्याय झालेला आहे. अशा प्रकारे आपण त्या क्रूसावरचं मरण येशूचं जर बघितलं आपल्याला दिसून येतं. पण देवाच्या जे काही योजना आहे येशूच्या क्रूसावरच्या मरणासंदर्भाच्या किंवा देवाचे जे काही विचार आहे येशूचे क्रूसावरती मरणासंदर्भाचे, ते आपल्या विचारासारखे नव्हते. त्याच्या योजना, त्याचे मार्ग हे आपल्या विचारापेक्षाही उंच आहे. आणि देवाच्या योजनेमध्ये काय होतं माहिती का? देवाच्या योजनेमध्ये हे होतं की जर येशू वधस्तंभावरती जर मरण पावला तर त्याच्या मरणामुळं संपूर्ण जगाचं जे काही तारण आहे ते होईल. त्याच्या मरणामुळं आपल्याला जे आहे उद्धार प्राप्त होईल. बघा वचन काय सांगत आहे, लूक वर्तमान 23 अध्याय आणि वचन 46 काय म्हणत आहे. लूक 23 अध्याय आणि वचन 46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडले. व्हेरी गुड. तेव्हा येशू उंच स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला जो आत्मा आहे तो तुझ्या हाती काय करतो? सोबत. लक्ष द्या, ह्या वचनातून आपल्याला हे समजून येतं की येशूचं मरण हे देवाच्या योजनेत होतं. येशूचं जे मरण आहे हे देवाच्या योजनेमध्ये होतं. आणि देवाच्या योजनेमध्ये येशूचं मरण असल्या कारणामुळं त्या योजनेला आपण आपल्या दृष्टिकोनातून बघताना आपल्याला येशूवरती अन्याय झाला अशा प्रकारेच आपण विचार करू शकतो. पण देवाच्या योजनेमध्ये अशा प्रकारचे विचार हे आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही. देवाच्या योजनेमध्ये जे विचार आहेत ते आहे संपूर्ण जगाच्या तारणासंदर्भाचे. जर येशूने वधस्तंभावरचं मरण पत्करलं नसतं तर जगाचं तारण त्या ठिकाणी होणं अशक्य होतं. म्हणून गेटशेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपण प्रार्थना करताना बघतो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा प्रार्थना करत आहे की हे पित्या, शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. आणि लगेचच त्या ठिकाणी येशू हा त्याची जी प्रार्थना आहे ती देखील बदलून करण्याच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो. आणि तो म्हणत आहे की माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. ज्या वेळेला आपण गेटशेमनी बगीच्यामधली प्रार्थना जी प्रभू येशू ख्रिस्ताने केली परमेश्वर पित्याकडं, ती ज्यावेळेस आपण वाचतो ना,
त्यावेळेला त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे या गोष्टीचा उल्लेख आहे. म्हणजे येशूला ही गोष्ट कळाली होती की किती भयानकरित्या त्याला त्या वधस्तंभाच्या मरणातून जे आहे ते जायचं आहे. येशू करता वधस्तंभाचं मरण जे आहे ना, ही सोपी गोष्ट नव्हती. पण येशूने त्या गोष्टी अगोदरच बघितल्या असल्या कारणामुळं ते मरण किती भयंकर आहे याच्या विषयीची जी काही जाण आहे त्याला झालेली होती. आणि म्हणून त्या गेटसेमनी बागेमध्ये तो प्रार्थना करत असतो. तो म्हणाला, हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. का? कारण इतकं भयानक मरण, इतक्या भयानक यातना, आणि सर्वात महत्वाची, सर्वात मोठी यातना कधी माहिती का त्या ठिकाणी? पित्याचं पुत्रापासून वेगळं होणं. ही सर्वात भयानक यातना त्याच्यासाठी होती. पण तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी येशूने पित्याच्या योजनेला पूर्ण करण्याकरता प्राधान्य दिलं आणि त्या प्राधान्यातून त्याने त्या वधस्तंभाचं मरण स्वीकारलं. आणि येशू त्या वधस्तंभावरती मरला असल्या कारणामुळं संपूर्ण जगाकरता तारणाचा जो रस्ता आहे ना, तो मोकळा झाला. तारणाचा जो दरवाजा आहे ना, तो काय झाला माहिती का? तो उघडा झाला. कारण वचन सांगत आहे की पडदा जो आहे ना, वरून खालपर्यंत फाटला. आणि ह्या पडद्याच्या आतमध्ये वर्षातून एकदा महायाजक जो आहे ना, तो जात असायचा. ह्या पडद्याच्या आतमध्ये परमपवित्र स्थानामध्ये सर्वसाधारण लोकांना जाण्याकरता काय नव्हतं माहिती का? त्या ठिकाणी परवानगी नव्हती. पण त्या ठिकाणी सर्वसाधारण लोक आज हे जाऊ शकतात परमपवित्र स्थानामध्ये, पण कुणाच्या द्वारे? केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरच्या मरणाच्या द्वारे. जर त्याने वधस्तंभावरती मरण जर पत्करलं नसतं तर आज देखील आपण आपल्या पापामध्येच असतो. आपलं तारण झालं नसतं, कारण आपला नाश देखील झाला असता. पण देवाला धन्यवाद द्या की देवाच्या योजना ह्या आपल्या योजनेपेक्षा उंच आहे. देवाला धन्यवाद द्या की देवाचे जे विचार आहे हे आपल्या विचारांपेक्षा उंच आहे. म्हणून यशाया अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे म्हणतो की त्याचे विचार हे आपले विचार नाहीये आणि आपले विचार हे त्याचे विचार नाही. म्हणजे देवाचे विचार हे माणसाच्या हिताचे आहे आणि देव त्याच्या दिवसांमध्ये त्याच्या समयानुसार जे पण काही करतो ते चांगलं करतो. आणि म्हणून माणसाने देवाच्या समयावरती विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून माणसाने देवाच्या न्यायावरती काही माहिती का? विश्वास ठेवला पाहिजे. वचन स्पष्टपणे ज्यावेळेस आपण वाचतो ना, येशूने वधस्तंभावरचं मरण का स्वीकारलं माहिती का? कारण येशूचा त्याच्या पित्याच्या न्यायावरती, त्याच्या पित्याच्या वेळेवरती काय माहिती का? विश्वास होता. म्हणून त्याने ते मरण स्वीकारलं. आणि लक्ष द्या, आपण देखील या दिवसांमध्ये येशू सारखंच पित्याच्या प्रत्येक विचारांवरती काय केलं पाहिजे का? विश्वास ठेवला पाहिजे. पित्याच्या प्रत्येक न्यायावरती आपण काय केलं पाहिजे का? विश्वास ठेवला पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. देव प्रत्येक गोष्ट पाहतो आणि लक्षात ठेवतो. मुद्दा क्रमांक 3 लिहा. देव प्रत्येक गोष्ट पाहतो आणि लक्षात ठेवतो. वचन वाचूया. इब्री लोकासपत्र 6 अध्याय आणि वचन 10 कोणीतरी वाचा. सहावा अध्याय आणि वचन 10. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांनी केली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्याय नाही. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी इब्री लोकांचं पत्र लिहिणारा जो लेखक आहे तो म्हणत आहे की तुमचं कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली जी काही सेवा आहे आणि करत असणारी जी काही सेवा आहे ना, तो विसरून जात नाही. इतका तो काय नाही माहिती का? अन्याय नाहीये. देवाने आपल्याला का निवडलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला ही गोष्ट समजते की देवाने आपल्याला ह्याच गोष्टींसाठी निवडलेलं आहे आणि त्या गोष्टी आपण प्रीतीने देवाच्या दृष्टिकोनातून देवाला ग्रहणयोग्य अशा स्वरूपात करू लागतो ना, त्यावेळेला त्या गोष्टींचं परीक्षण देव करतो आणि तो विसरत नाही. तो अन्यायी देव नाहीये की तो बघून आपण केलेल्या चांगल्या कृत्यांना तो विसरून जाईल. तो अन्यायी देव नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्या वेळेला योसेफ याने पोतिफराच्या घरी राहून विश्वास योग्यतेने त्या ठिकाणी परिश्रम केले, विश्वास योग्यतेने त्याने त्या मालकाची जी आहे ना सेवा केली, पण त्याचं जे काही प्रतिफळ आहे त्याला चांगले मिळालं नाही. योसेफाने न केवळ पोतिफराच्या घरामध्ये प्रामाणिकपणे परिश्रम करत त्याची सेवा केली, परंतु आपल्या बापाने सांगितल्याप्रमाणे आपल्या भावांना भाकर पोहोचवण्यासाठी देखील तो मैलोमैल चालत गेला.
त्यांचा तपास करत. लक्ष द्या, योसेफ हा अतिशय प्रामाणिक व्यक्ती होता आणि त्याने पूर्ण प्रामाणिकतेत देवाचं भय धरून देवाने सांगितल्यानुसार तो कार्य करत गेला. पण त्याच्या कार्याचं त्याला चांगलं प्रतिफळ जे आहे ना, त्याच्या भावांकडनं मिळालं नाही, पोतीफराकडनं जे आहे त्याला मिळालं नाही. पण देवाने त्याच्यावर झालेला जो काही अन्याय आहे आणि तो करत असलेली जी काही प्रामाणिकपणाची सेवा आहे ना, प्रीतीने, देव विसरला नव्हता. ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफाला जेलमध्ये राहावं लागलं, परंतु अनेक काळ तो जेलमध्ये राहिला नाही. का? कारण देवाने त्याची आठवण केली आणि ज्या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय झालेला होता त्याच ठिकाणी देवाने त्याला उंच केलं. ज्यावेळेला आपण वचन वाचतो, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. उत्पत्ती पुस्तक 41 अध्याय आणि वचन 41 काय म्हणत आहे? उत्पत्ती 41 अध्याय आणि वचन 41. येस, 41. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण पाहतो की फारो जो आहे ना, योसेफाबरोबर संभाषण करत आहे आणि त्या संभाषणातून आपल्याला हे समजून येतं की कशा प्रकारे परमेश्वर देवाने योसेफावरती अनुग्रह केलेला आहे, कशा प्रकारे परमेश्वर देवाने योसेफाच्या परिश्रमाचं जे काही चांगलं फळ आहे त्याला दिलेलं आहे. आपण या वचनातून हे समजून घेतो की कशा प्रकारे परमेश्वर देवाने योसेफाच्या जीवनामध्ये अन्यायपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने ज्या काही गोष्टी लोकांनी आणल्या होत्या त्याचं जे काही रूपांतर आहे देवाने आशीर्वादामध्ये केलं. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना आपण लोकांकडे न बघता देवाकडे बघणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण देवाकडे बघतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये हे येतं की परमेश्वर देव हा आपण करत असलेल्या प्रामाणिक सेवेचं आपल्याला एक दिवस प्रतिफळ देईल. परमेश्वर देव हा आपण करत असलेल्या प्रामाणिक सेवेचं, प्रामाणिक परिश्रमाचं एक दिवस प्रतिफळ आपल्याला देईल. लक्ष द्या, आपण अनेक वेळा लोकांकडनं प्रतीक्षाची जे काही प्रतिफळ आहे त्याची अपेक्षा आपण करतो. लोकांकडे आपण बघतो आणि लोकांकडे बघून आपण प्रामाणिकपणे काम करू लागतो, पण देवाकडे बघून आपण प्रामाणिकपणे काम करू लागत नाही. आणि म्हणून कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रामाणिकतेचं प्रतिफळ आपल्याला भेटत नाही. पण ज्या वेळेला आपण देवाकडे बघून प्रामाणिकपणे आपलं काम करत बसू त्यावेळेला परमेश्वर देव आपलं काम पाहतो. जरी माणूस आपलं काम बघत नाही, जरी माणसाला आपल्या प्रामाणिक केलेल्या कामाचं काही त्या ठिकाणी वाटत नाही, पण देवाला त्या ठिकाणी काहीतरी वाटतं. का? कारण आपण देवाचे लेकरं आहोत. लक्ष द्या, आपण आपल्या प्रामाणिकतेमधून देवाची जी काही साक्ष आहे ती टिकून ठेवत असल्या कारणामुळे देवाचं इनडायरेक्टली आपण प्रामाणिकतेतून गौरव करत असतो आणि हे देवाला आवडतं. आणि हीच गोष्ट योसेफाने त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तो आपल्या भावांसोबत त्या जंगलामध्ये होता त्यावेळेला त्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्या भावांसोबत वादविवाद न घालता त्यांनी त्या ठिकाणी त्याचा जो काही अन्याय त्यांच्या भावाचा त्यांचा सहन केला. त्याला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं. लक्ष द्या, त्याला जे आहे विकून टाकण्यात आलं. ज्या वेळेला त्याला विकलं त्यावेळेला आपण पाहतो की त्याला मिस्रामध्ये जे आहे पोतीफराच्या घरामध्ये देखील त्या ठिकाणी त्याला अन्यायपूर्वक वागणूक जे ती मिळाली. ह्या सर्व गोष्टींमध्ये त्याच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले, पण त्या प्रत्येक चढउतारामध्ये त्याने कुठेही कधीही देवाला दोष दिल्याचं पाहायला भेटत नाही. त्याने कुठं कधीही त्याच्यावरती अन्याय करणाऱ्या लोकांना द्वेष दिलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि त्याच्या अशा प्रकारच्या प्रामाणिकतेत वागून परिश्रम केलेल्या गोष्टींना देवाने बघितलं आणि ह्या ठिकाणी वचन 41 मध्ये आपण पाहतो की त्याचं जे प्रतिफळ आहे देवाने त्याला दिलं. आणि प्रतिफळ काही लहान नव्हतं. फारो नंतरचा सर्वात महत्वाचा व्यक्ती जर कोण आहे तर तो योसेफ आहे. आणि वचन ह्या ठिकाणी सांगत आहे, फारो योसेफाला आणखीन म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या देशावरती काय करतो का नेमतो. आणि तिथून पुढे आपण पाहतो की कशा प्रकारे योसेफाने काम केलं आणि कशा प्रकारे योसेफाच्या कामामुळं संपूर्ण जगामध्ये असलेली जी काही लोकसंख्या आहे दुष्काळामध्ये ती वाचून गेली. देव हा तुम्हाला उंच करू पाहतो, परंतु केव्हा? ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे
काम करू लागतो. ज्या वेळेला आपल्याला बघणारं कोणी नसतं शिवाय देवाचं, त्यावेळेला आपण आपली विश्वास योग्यता जी आहे ना टिकून ठेवतो, त्या वेळेला देव हा आपल्याला योग्य ते प्रतिफळ जे आहे ते देत असतो. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये खचू नये, आपण या दिवसांमध्ये हार जे आहे ती मानू नये. आपण ह्या दिवसांमध्ये लोकांकडनं प्रतिफळाची अपेक्षा करण्याऐवजी ज्या देवाने आपल्याला निवडलेलं आहे त्या देवाकडनं आपण आपण ज्या प्रतिफळाची अपेक्षा ती केली पाहिजे. आणि निश्चित अर्थाने देव हा आपल्याला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. देव हा विसरत नाही. लक्ष द्या, देव हा आपल्या जीवनात आपण जे काही करतो ना ते पाहतो आणि त्यानुसार तो आपल्याला प्रतिफळ देतो. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, कारण स्वतः बदला घेतल्यास आपण देवाच्या कामात हस्तक्षेप करतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा. कारण स्वतः बदला घेतल्यास आपण देवाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतो. आणि अनेक वेळा आपण अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्या असल्या कारणामुळं आपण आशीर्वादाला मुक्त होतो. कारण बदला घेण्याचं काम हे आपलं नाहीये. ज्यावेळेस लोक आपलं वाईट करतात त्यावेळी वचन काय सांगितले पहा. रोमकर्ज पत्र 12वा अध्याय आणि वचन 19 कोणीतरी वाचा. रोम 12:19. जन हो उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. व्हेरी गुड. बघा काय म्हणतंय वचन. अतिशय स्पष्टपणे रोम येथील मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेने संत पौल हे पत्र लिहित असताना संत पौल अतिशय स्पष्टपणे ख्रिस्ती जीवनाचा जो काही जीवित क्रम आहे तो काय आहे त्यातली एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. संत पौल म्हणते की प्रियजन व सूड उगवू नका, कारण हे त्या व्यक्तीचं काम नाहीये ज्याला देव काय आहे ते माहिती झालेलं आहे. वचन सांगत आहे की सूड घेणं हे देवाचं काम आहे. आपण देवाच्या क्रोधाला काय केलं पाहिजे का, वाट दिली पाहिजे. अनेक वेळा ज्यावेळेस लोक आपल्यावरती अन्याय करतात, ज्यावेळेला लोक आपल्यावरती अत्याचार करतात, ज्यावेळेला लोक आपलं वाईट करतात, त्यावेळेला आपण बदला घेण्याच्या अनुषंगातून सूड जे आहे ना ह्याच्या विचारामध्ये आपण आपल्या स्वतःला रिप्रेझेंट करत असतो. पण आपण देवाचं वचन काय सांगतं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वचन सांगत आहे की प्रियजनांनो सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणं माझ्याकडे आहे, मी परतफेड करेन असं परमेश्वर म्हणतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट दाविदाला चांगल्या प्रकारे कळाली होती. दाविदाला अनेक वेळा मारून टाकण्याच्या प्रयत्नातून शाऊलाने त्याचा पाठला केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तुम्हाला माहिती का, शाऊलाने अतिशय भयानकरित्या दाविदाला त्रास दिलेला असताना देखील दाविदाने कुठल्याही प्रकारे सूड घेण्याच्या अनुषंगाने शाऊलावरती चालून जाण्याचा निर्णय केला नाही. वचन सांगत आहे 1 शमूएल 24वा अध्याय आणि 12 वचन पहा काय म्हणत आहे. 1 शमूएल 24वा अध्याय आणि वचन 12. परमेश्वर माझ्या तुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी शाऊला बरोबर दावीद जो आहे संभाषण करत आहे आणि दाविदाच्या संभाषणातून दावीद स्वतःला नाही तर ज्याने त्याला इस्रायलचा राजा म्हणून नेमलेला आहे त्या परमेश्वराला पुढे करते. आणि दावीद म्हणत आहे या ठिकाणी की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये परमेश्वर न्याय करो. ज्या वेळेला देवाने मला राजा केला इस्रायलचा, त्याच्या नेक्स्ट मोमेंट पासून तुम्ही माझा प्राण घेऊ पाहत आहात आणि अनेक त्रास तुम्ही मला दिलेला आहे आणि त्या त्रासाबद्दल मी बदला घेऊ शकलो असतो, त्या त्रासाबद्दल मी सूड उगवू शकलो असतो. पण ज्याने मला इस्रायलचा राजा केलं त्या परमेश्वराची इच्छा ही आहे की सूड घेण्याचं काम माझं नाहीये तर ते देवाचं आहे, मी ते देवा सोपवलं आहे. म्हणून इथं म्हणताय दावीद राजा की परमेश्वर देव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये न्याय करो, परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपल्यावरती पडणार नाही. लक्ष द्या, देवाचे लेकरं या नात्याने आपल्याला ह्या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की ज्या वेळेला
आपल्याला अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो जो लोकांनी आपल्याला दिलेला आहे, त्यावेळेला आपण देवाला त्या ठिकाणी आठवणीत आणणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या त्रासातून जात असतो त्यावेळेला जर आपण देवाची आठवण जर केली तर निश्चित अर्थाने परमेश्वर देव आपल्याला त्या त्रासातून बाहेर काढून आपलं संरक्षण करत आपल्याला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी दावीद जो आहे ना, दावीदाने शाऊलाला एका गुहामध्ये बघितलेलं होतं आणि त्याच ठिकाणी दावीदाबरोबर असलेला त्याचा जो सैनिक आहे ना, तो म्हटला की महाराज याच्यावरती चालून जाण्याला मारून टाका. त्यावेळेला दावीदाचं वक्तव्य हे होतं की परमेश्वराच्या अभिषिक्तावरती मी कसा हात उचलू, परमेश्वराच्या अभिषेकावरती मी काय करू, मी कसा हात उचलू. लक्ष द्या, ह्या ठिकाणी दावीदाला ही गोष्ट माहिती होतं की सूड घेणं त्याचं काम नाही. दावीदाला ही गोष्ट माहिती होती की बदला घेणं हे त्याचं काम नाही. आणि दावीदाला ही गोष्ट माहिती असल्या कारणामुळे दावीदाने ह्या सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला लोक हे आपल्याला त्रास देतात त्यावेळेला त्या त्रासामध्ये आपण देवाची आठवण करणं फार गरजेचं आहे. आणि देवाची आठवण आपल्याला करता यावी यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण जी केली पाहिजे ती ही आहे की आपण देवाच्या वेळेची वाट बघितली पाहिजे. अनेक वेळा लोक आपल्यावरती अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यावेळेला आपली इच्छा ही असते आत्ताच काहीतरी व्हावं, आत्ताच काहीतरी व्हावं, आत्ताच. लक्ष द्या, देवाची वेळ ती नसते जी वेळ आपण ठरवलेली असते. दुसरी गोष्ट, आपण जे आहे ना नेहमी देवाचे विचार समजून घेण्याच्या अनुषंगातून त्याकडे लक्ष लावलं पाहिजे. आपण आपले विचार काय आहे इतरांसंदर्भात हे समजून घेण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे लक्ष देऊ नका. देवाची इच्छा काय आहे, देवाचे विचार काय आहे हे समजून घेण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि पुढची जी काही गोष्ट आहे ती ही आहे, देव प्रत्येक गोष्ट पाहतो आणि लक्षात ठेवतो. आपण अनेक गोष्टी पाहतो पण कदाचित अनेक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येणार नाही. पण देवाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि देवाचं लक्षात ठेवण्याचा जो काही आपण पाहतो साठा आहे तो आपल्यासारखा नाही आहे. लक्ष द्या. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये देवासोबतच्या प्रवासात चालत असताना आपण येशूकडे बघितलं पाहिजे आणि येशूच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की क्षमा केली पाहिजे. येशूच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की परमेश्वरावरती अनेक वेळा आपण जे आहे ना काही गोष्टी टाकून दिल्या पाहिजे. येशूच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की आपण लोकांना जास्तीत जास्त देवाविषयीच्या गोष्टी शिकवण्यामध्ये बघणं असलं पाहिजे. देवाकडे बघण्यामध्ये आपण तत्पर जायत असलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट आहे, आपण कधी कोणत्याही गोष्टीचा बदला घेऊ नये. तर बदला घेण्याचं काम हे देवाचं आहे. देवाला त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू द्या. निश्चित अर्थाने देव हा आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. देव हा आपल्याला न्याय जो आहे तो निश्चित अर्थाने दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, काय देवाच्या वेळेवर आणि देवाच्या न्यायावरती माझा विश्वास आहे का. आणि जर विश्वास आहे तर निश्चित अर्थाने चांगलं होईल. जर विश्वास आहे तर निश्चित अर्थाने देव उंच करेल. कारण वचन सांगतं की तो दिनांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये यासाठी बसवतो की त्यांनी देवाचं काम पुढे न्यावं. देवाला त्याचं काम पुढे घेऊन जाण्याकरता तुमची गरज आहे आणि तुम्ही देवाच्या कामाच्या उपयोगी ठरावं. म्हणून देवाच्या वेळेवरती आणि देवाच्या न्यायावरती विश्वास ठेवा. देव सरते शेवटी चांगलं करेल. कारण वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, जितक्याने त्याच्याकडे बघितलं त्याची मुख कधी काळवळली नाही, सूर्यप्रकाशासारखी ती प्रकाशित झाली. आणि ह्या दिवसांमध्ये देव निश्चित अर्थाने आपल्याला अधिक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित केल्याशिवाय त्याच्या राज्याच्या वाढीकरता राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण